नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता क्षितिजाला ब्रेकफास्ट करण्यासाठी भूमी बसवते आणि तिला आपल्या हाताने भरवत असते आणि म्हणत असते की क्षितिजा खूपच जास्त हुशार झाली आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, होणारच ना, ती तिच्या मनू मावशीवरती गेले, हुशार तर होणारच. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अथर्व, मला टोमणा मारल्याशिवाय तुझं मन शांत होत नाही ना. पण आता टोमणे वगैरे कसले मारतोस? आता मोठा झालायस तू, आता मोठा झालायस ना, मग मोठ्यांसारखं वाग. तेव्हा अथर्व म्हणतो, अजिबात नाही, मला काही मोठं वगैरे व्हायचं नाहीये. या घरामध्ये मोठी माणसं आहेत ना, इथे आकाश आहे, भूमिताई आहे, हे आहेत दोघेजण माझ्यासाठी मोठे. मी तर आपलं लहानच बरा. जोपर्यंत तू क्षितिजासाठी भावाचा विचार करत नाही, तिला एक भाव देत नाही, तोपर्यंत मी काही मोठा होणार नाहीये, मी लहानच राहणार. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळेजण आता हसायला लागतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बलदेव, मी काय म्हणतो, आपल्या पार्टीची सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? आमंत्रणं गेली आहेत का? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, हो, आमंत्रणं वगैरे सगळ्यांना गेलेले आहेत. मी आपल्या पार्टीमध्ये इथे पॉलिटिशियन, बिझनेसमन आणि त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. तेव्हा इथे पोलिसांचं नाव घेतल्यानंतर आकाशचा चेहराच उतरतो. त्याचा चेहरा पूर्णपणे आता पांढरा पडतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा इथे सगळ्यांना आता इन्व्हाइट केलेलं असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, बलदेवला ऑर्गनायझरचा फोन येतो. तेव्हा बलदेव त्याला पार्टीची सगळी माहिती अगदी व्यवस्थित देत असतो. डेकोरेशनपासून ते पार्टीमध्ये कुठली कुठली माणसं येणार आहेत, त्यांच्याबरोबर कसं वागलं पाहिजे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या वेटरला सांगा. कारण का, सगळी मोठी माणसं असणार आहेत. त्यांना इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी अगदी व्यवस्थित सर्व करायच्या आणि त्यांच्याबरोबर आदबीने बोलायचं, त्यांचा इन्सल्ट होईल असं अजिबात वागायचं नाही, असं सुद्धा बलदेवने सांगितलेलं असतं. तेव्हा अथर्व म्हणत असतो, अरे वा, म्हणजे आता पार्टीची सगळी तयारी तुला करायला सांगितली आहे, सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे, तू अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतोयस. त्या ऑर्गनायझरला सुद्धा चांगला दम दिलायस तू, त्याच्यामुळे तो सुद्धा आता काही कमी करणार नाही आहे. त्याच्या माणसांना तर व्यवस्थित समजावेल, पण स्वतःसुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घालेल असं वाटतंय मला. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अरे मग काय विषय आहे का? आता पार्टीची सगळी तयारी मला करायला सांगितली तर ती व्यवस्थित झाली पाहिजे ना. म्हणून मी आता सगळ्या गोष्टी माझ्या लेवलला हँडल करतोय आणि जशा हव्यात तशा त्या करून घेतोय, बाकी काही नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, अरे वा, म्हणजे यावेळची पार्टी थोडी वेगळीच असणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवने काही गोष्टी ऑर्डर केलेल्या असतात, त्यासुद्धा आलेल्या असतात. बलदेव स्वतः जातो, कारण त्याला फोन आलेला असतो. तेव्हा सांगितलं जातं की तुम्ही जे काही ऑर्डर केले ते आता डिलिव्हर झालेलं आहे. तेव्हा तो दारामध्ये जाऊन स्वतः ते कपडे वगैरे स्वतःच्या हाताने आणतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश म्हणतात की हे सगळं काय आहे बलदेव? तेव्हा बलदेव म्हणतो की हे तुमच्यासाठी आहे. भूमी आणि आकाश म्हणतात, आमच्यासाठी? पण आमच्यासाठी काय मागवलेस तू? कारण इथे क्षितिजाला वाटतं की तिच्यासाठी गिफ्ट आहे. ती म्हणते, बलदेव काका, माझ्यासाठी गिफ्ट आहे का? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, नाही बेटा, तुला गिफ्ट दिलं ना, हे तुझ्या आईबाबांसाठी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, याच्यामध्ये काय आहे? तर तुमच्यासाठी डिझायनर कपडे आहेत आणि तुम्ही दिवाळी पार्टीला हेच डिझायनर कपडे घालायचे आहेत. तेव्हा आकाश भूमी म्हणतात, पण कशाला हे सगळं बलदेव? दादा, एवढं तू कशासाठी करतोयस? तेव्हा बलदेव म्हणतो, भूमी, आकाश, मी कशासाठी करतोय म्हणजे तुम्ही दोघांनी माझ्यासाठी 7 वर्षांपूर्वी जे काही केले ते मी विसरणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ते आहेच का तुझ्या अजून लक्षात? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अरे मग काय, माझ्या नाही लक्षात राहणार तर कुणाच्या राहणार? माझ्या लक्षात आहे आणि मरेपर्यंत माझ्या लक्षात राहणार आहे की तुम्ही माझ्यासाठी काय काय नाही केलं आहे ते. तेव्हा इथे माझी आई गेली, मी एकटा पडलो, तेव्हा तुम्ही मला आधार दिलात, तुम्ही मला सांभाळलंत. मी तुमचा कुणीही नसताना या घरामध्ये मला राहण्याची परवानगी दिलीत आणि सख्खा भाऊ असल्यासारखं तू माझ्याबरोबर वागतोयस आकाश. मला ऑफिसमध्ये पद दिलंस, घरामध्ये भावाचं स्थान दिलंस, अजून काय हवंय मला? तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, तुम्हीच माझे वडीलधारे आहात. तुम्ही आमच्यासाठी सुद्धा जे काही करताय, ना कधी मन दाखवलं, ना कधी काही, ना कुठल्या गोष्टीची जाणीव करून दिली.
जे काही आहे ते आपलं आहे असं म्हणत तुम्ही आम्हाला आधार दिलात. तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही, असं इकडे अथर्वसुद्धा म्हणत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बास झालं आता तुमचं, आमचं कौतुक पुराण बास झालं. किती कौतुक कराल आमचं. आणि आपण एक कुटुंब आहोत, एक फॅमिली आहोत. आपण एकमेकांना आधार देणार, नाहीतर कोण देणार सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही इमोशनल झालेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो, नाही, पण तुमच्यासारखी माणसं मिळायला सुद्धा भाग्य लागतं. तुमच्या अंगावरती कुठलाही कलंक नाही आहे. तुम्ही इथे खूपच जास्त प्रामाणिक आहात. एक सुद्धा गुन्हा केलेला नाहीये तुम्ही कधीच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा बलदेव असं म्हणतो, तेव्हा भूमीच्या हातामध्ये काचेचं ग्लास असतं, ते खाली पडतं आणि फुटतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, अरे देवा, हा कसला अपशकुन झाला. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, हे बघ भूमी, हा कसलाही अपशकुन नाहीये. अगं, तुझ्या हातातून फक्त ग्लास खाली पडला आणि फुटला, बस एवढंच. बाकी एवढं काही घडलेलं नाहीये. तुला लागलं नाही ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही दादा, मला नाही लागलं. मग ठीक आहे, नको इतका विचार करू, असं इकडे आता बलदेव म्हणतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, हे बघ, सहजच ग्लास खाली पडलाय, इतका विचार करू नकोस आणि मनाला गोष्टी लावून घेऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी येते आणि आई योगेश्वरीच्या समोर उभी राहते आणि म्हणत असते, आई योगेश्वरी, अगं काय घडतंय. सकाळपासून 2 वेळा अपशकुन झालेला आहे. दिवाळी पार्टी आहे, आनंदाचा दिवस आहे, पण तरीसुद्धा मनामध्ये सारखी धाकधूक लागून राहिली. 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन यांच्याबरोबर जे काही घडलं, त्याच्यात खरंच आमची काही चूक नव्हती. जे काही केलं आमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलं होतं, पण आता या सगळ्याची टांगती तलवार अजूनही आमच्या मानेवरती आहे. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी, हे बघ, कसलाही विचार करू नकोस हा. आणि आता इथे पार्टीमध्ये खूप लोक येणार आहेत. चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दिसायला नाही पाहिजे. त्याने पोलिसांना सुद्धा इन्व्हाइट केले, त्यामुळे पोलीससुद्धा येतील. आपल्या चेहऱ्याकडे बघून त्यांना जर वाटलं काही संशय वगैरे आला तर आपल्याला मागात पडेल, तेव्हा आपण त्यांच्याबरोबर हसून खेळूनच राहिलं पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते, हो, अगदी बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एक एक करून दिवा लावत असतात. तेव्हा इथे आता दिवे लावलेले असतात. भूमी, अथर्व, मानसी, त्याचबरोबर बलदेव, आकाश, पौर्णिमा आणि इथे क्षितिजासुद्धा सगळेजण दिवे लावतात. आणि इथे आता दिवाळीचा दिवस आलेला असतो. घरामध्ये चैतन्य निर्माण झालेलं असतं, आनंद पसरलेला असतो. आणि मग त्याच्यामध्ये क्षितिजा तर असतेच, त्या सगळ्याला 4 चांद लावायला. तेव्हा क्षितिजा इथे सगळ्यांना आता फटाके देत असते, सगळ्यांना इथे सुरसुरे देत असते आणि म्हणत असते की बलदेव काका, हे तुझ्यासाठी बॉक्स घे. आणि तू ह्या वर्षीसुद्धा एकटाच दिवाळी साजरी करणार का? ह्या वर्षीसुद्धा तुझ्याबरोबर कुणीच नाही आहे. मी काय म्हणते, मग तू माझ्यासाठी एक काकू का नाही आणत? तू लग्न का नाही करत आहेस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, क्षितिजा बाळा, हे बघ, यावर्षीसुद्धा मी एकटीच दिवाळी साजरी करणार आहे. तू आहेस ना माझ्याबरोबर? मग मला कशाला कुणी हवं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, पण बलदेव, क्षितिजा बरोबर बोलते रे, तुला लग्न करायला हवं आहे आता. मी काय म्हणतो, आम्ही तुझ्यासाठी मुलगी बघू का? भूमी म्हणते, हां, मी बघते ना दादा तुझ्यासाठी मुलगी. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, अरे हो, ते सगळं ठीक आहे, पण त्याने एखादी बलदेवी बघून ठेवली का ते विचारा. जर बघून ठेवली असेल तर तिच्याबरोबरच आपण त्याचं लग्न लावूया ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही माझ्या लग्नाची घाई करू नका. आणि हे बघा, मला जेव्हा लग्न करायचं असेल, जिच्याबरोबर लग्न करायचं असेल ना, माझं एकदा का ठरलं की मी तुम्हाला सांगेन. पण आता माझ्या लग्नाचा विषय बंद करा. मला सध्या तरी काही लग्न वगैरे करायचं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आणि आकाश दोघेजण आपल्या कुटुंबाकडे बघत असतात. सगळेजण खाली इथे आता फटाके वाजवायला आलेले असतात. छान इथे पाऊस लावत असतात, भिंगरी लावत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, बघतोयस ना, 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन या नावाचं सावट आपल्या घरावरून निघून गेलं, अगदी कायमचं निघून गेलं. की इथे नकारात्मकता, त्याचबरोबर निगेटिव्हिटी बरोबरच रागिनी पटवर्धन यांची काळी साया ही सुद्धा या घरावरून निघून गेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणतो की बरोबर बोलीस तू भूमी. इथे आत्या, ही काळं सावट तर निघून गेलंच,
म्हणजे अमावस्याची काळं रात्र गेली आणि इथे पौर्णिमेची छान पहाट आता आपल्या क्षितिजामुळे या घरामध्ये आलेली आहे. बघ ना, क्षितिजामुळे घरातले सगळेजण किती आनंदी राहतात ना. या घरातली पहाट आपल्या क्षितिजामुळेच होत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, या सगळ्यांना असे एकत्र बघून मन अगदी खुश झालं. आपल्याला तर आता इतकी वर्ष जे काही सहन करावं लागलंय त्याच्यानंतर हे वर्ष मात्र सुखाची आली, हो की नाही? आणि मी तर आता देवाकडे हीच प्रार्थना करेन की आता आमच्या घरावरती कुठलंही काळं सावट येऊ देऊ नकोस. सगळेजण आनंदी राहू दे, खुश राहू दे आणि संकट आमच्या घरापासून हवं तेवढं दूर राहू दे, असं भूमीचं म्हणणं असतं. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता लाईट्स चालू बंद होतात. कारण तिथे आलेली असते अपूर्वा भावे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर अपूर्वा तिथे आलेली असते. ती गाडीमधून खाली उतरते आणि पोलिसांची फौज तिच्याबरोबरच असते. ती पुढे चालत असते, बाकीचे सगळे तिच्या मागोमाग चालत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाश पोलिसांना बघून खूपच जास्त घाबरतात. आता आकाश म्हणालेला असतो, भूमी, मला काय वाटतं, इथे बलदेवने पोलिसांना इन्व्हाइट केलंय तर इथे गायकवाड सरच येतील, बाकी कोण नाही येणार. त्याच्यामुळे गायकवाड सर आपलेच आहेत, त्यांच्याबरोबर काही आपण जास्त घाबरणार नाही. पण इथे आता अपूर्वा आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ एवढे पोलीस, भूमी आकाशच काय सगळेजणच आता तिला बघून घाबरलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तर आता भूमीच्या चेहऱ्यावरचा बघा रंगच उडालेला असतो. तेव्हा अपूर्वा त्या ठिकाणी येते आणि ती आपली ओळख करून देत असते. ती म्हणत असते, नमस्कार, मी इन्स्पेक्टर अपूर्वा भावे आणि मिस्टर आकाश आणि भूमी दोघेजण इथेच राहतात का? तेव्हा अथर्व तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो, हो, ते दोघेजण इथेच राहतात. आणि वरच्या दिशेला बघतो तर भूमी आणि आकाश दोघेजण वरती आता उभे राहिलेले असतात. तेव्हा अपूर्वा त्यांच्याकडे एकटक बघतच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांना समजावत असतात की खाली गेल्यानंतर घाबरायचं नाही, ते जे काही बोलतील त्याला व्यवस्थित उत्तर द्यायचं, सगळे इथे आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो, नमस्कार मॅडम, मी आहे आकाश महाजन आणि ही माझी बायको भूमी महाजन. तेव्हा इथे भूमी म्हणते, नमस्कार मॅडम. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश हे दोघेजण तिला घाबरल्यासारखे वाटतात. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, काय झाले, तुमच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? तुम्ही दोघेजण गुन्हेगार आहात ना? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण घाबरतात. तेव्हा दोघेही नाही असं मान हलवून म्हणतात. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, काय? नाही नाही, मी तुम्हाला विचारत नाही आहे, मी तुम्हाला सांगते तुम्ही गुन्हेगार आहात. तेव्हा भूमी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मॅडम, आम्हाला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, हे बघा, अरे तुमचे चेहऱ्याचे रंग का उडालेत? तुम्ही गुन्हेगार नाहीत ना, मग तुमचा चेहरा का एवढा पडला आहे? मनात काय चाललंय तुमच्या? तुम्हाला माहिती आहे का, पोलिसांना बघून असं कोण घाबरतं? जे सराईत गुन्हेगार असतात ना, ते घाबरतात. मग तुम्ही कुठला गुन्हा केलाय का? आणि असा कुठला तरी गुन्हा जो सगळ्यांपासून लपवून ठेवला आहे, सांगा ना, तुम्ही केलायत का असा कुठला गुन्हा? तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही मॅडम, असं खरंच काही नाही आहे. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमच्या इथे आलात, ते सुद्धा इतके पोलीस वगैरे घेऊन. आमच्या इथे दिवाळी पार्टी आहे ना, आणि तुम्ही अशा पद्धतीने आलात तर आम्ही घाबरणारच. तेव्हा इकडे आता अपूर्वा म्हणत असते, अरे पण तुम्हीच तर मला दिवाळी पार्टीला इन्व्हाइट केले ना, आणि तुम्हीच मला घाबरलात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो, अरे आकाश, ह्या आपल्या इथल्या नवीन इन्स्पेक्टर अपूर्वा भावे आहेत, यांनी आत्ताच इथला चार्ज घेतला आहे. तेव्हा दिवाळी पार्टीसाठी आपण त्यांनाच आपल्या कंपनीकडून इन्व्हाइट केलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाश म्हणतात, सॉरी मॅडम, खरंच सॉरी, म्हणजे आम्हीच तुम्हाला इथे बोलावलं आहे, दिवाळी पार्टी आहे, आम्ही सगळे आनंदात आहोत आणि तुम्ही इथे पोलिसांना वगैरे घेऊन आलात तेव्हा आम्ही थोडेसे दचकलो, आम्ही घाबरलो की बाबा आमच्या दिवाळी पार्टीमध्ये पोलीस इथे काय करतायत असं वाटलं ना आम्हाला, म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा आता त्यांच्याकडे बघत असते. तिला असं वाटत असतं की हे दोघेजण इतके घाबरलेत का बरं? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, बरं मॅडम, तुम्ही चला ना आतमध्ये, तुम्ही आतमध्ये चला आणि सगळ्यांना भेटूनसुद्धा घ्या. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं झालं तुम्ही इथे आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही इथे साधेपणात आला असतात ना तर आमचा गैरसमज झालाच नसता. ही गाडी, पोलीस
आणि तुमच्याबरोबर ही माणसं एवढी आल्यानंतर आम्ही तर घाबरणारच होतो ना, की बाबा दिवाळी पार्टी आहे, तर इतके पोलीस इथे काय करतायत नाही का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, असं काय विचार करताय? आता आम्हाला इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही तर येणारच होतो ना आणि माझ्याबरोबर ही माणसं तर असणारच होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणतो, "बरं चला तुम्ही आतमध्ये चला." त्यानंतर इथे बलदेव बरोबर अथर्व, मानसी, पौर्णिमा आणि त्याचबरोबर रागिनी हे सगळेजण गेलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भूमी हे बघ, या बाईला आपल्यावरती संशय येऊ शकतो हां. ती खूपच जास्त हुशार आहे. तू बघितलंस ना, ती कशा पद्धतीने आपल्याला बोलली, की तुम्ही गुन्हेगार आहात ना. म्हणजे आपण जर पटकन काही बोलून बसलो असतो तर बरं झालं, बरं झालं आपण काही बोललो नाही." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, की "मॅडम, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. मी तुमची आता सगळ्यांबरोबर ओळख करून देतो." तेव्हा इथे आता बलदेव अपूर्वाला म्हणत असतो, की "हा अथर्व, अथर्व माझा लहान भाऊ." तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे लगेच अपूर्वा म्हणते, "हो मला माहिती आहे अथर्व, म्हणजे खूपच जास्त हळवा आहे मनाने. भूमी आणि आकाश यांना सर्वस्व मानणारा आणि इथे कामामध्ये प्रामाणिकपणा दाखवणारा तो म्हणजे अथर्व आणि त्याचबरोबर आकाशची सपोर्ट सिस्टमसुद्धा आहे." तेव्हा इथे ही आहे मानसी. तेव्हा अपूर्वा म्हणते, "हो मला माहिती आहे. मानसी म्हणजे इथे अथर्वची बायको तर आहेच ती, पण भूमीची बहीण हो ना? आणि भूमीची खूप मोठी सपोर्ट सिस्टीम, तिला प्रत्येक वेळेला मदत करायला जाणारी ती म्हणजे मानसी." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाची सुद्धा ओळख करून दिली जाते. "आमच्या दुसऱ्या भावाची बायको." असं म्हणत असताना अपूर्वा म्हणते, "हो, हो मला माहिती आहे. पौर्णिमाबद्दल मला माहिती आहे. मनामध्ये कितीही दुःख असलं तरीसुद्धा सांगायचं नाही. मनातलं दुःख मनामध्येच ठेवायचं, असा पौर्णिमाचा स्वभाव आहे. हो ना पौर्णिमा?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हो, अगदी बरोबर." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजासुद्धा आलेली असते. क्षितिजा म्हणते, "बलदेव काका." तेव्हा इथे बलदेव म्हणतो, "आणि मॅडम, ही आहे आमच्या घरातली सगळ्यात हुशार मुलगी. ती म्हणजे क्षितिजा, सगळ्यांची लाडकी, आकाश आणि भूमीची मुलगी." तेव्हा इथे आता लगेच अपूर्वा म्हणते, "अरे वाह क्षितिजा, तुझं नाव छान आहे गं क्षितिजा आणि तेवढीच तू सुंदर आहेस. अच्छा, म्हणजे आकाश आणि भूमी यांचं जिथे मिलन होतं, तिथे क्षितिज तयार होतं. तेव्हा तू क्षितिजा आहेस का? खूपच छान नाव आहे तुझं." तेव्हा क्षितिजा म्हणते, "तुम्ही पण खूप सुंदर आहात. किती सुंदर दिसताय तुम्ही. तुम्ही पोलीस आहात म्हणून सुंदर आहात का?" तेव्हा अपूर्वा म्हणते, "अगदी बरोबर. मग तू सुद्धा मोठी झाल्यानंतर पोलीस हो, म्हणजे तू सुद्धा सुंदर दिसशील नाही का?" तेव्हा ती म्हणते, "हो, मी पण पोलीस होणार." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, "तुम्ही इथे बसा ना. प्लीज तुम्ही कम्फर्टेबल व्हा." तेव्हा भूमी म्हणते, "तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी फराळाचं घेऊन येते खायला." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं, की ही बाई आम्हाला असे का बरं प्रश्न विचारत असेल? तेव्हा भूमी जाते आणि तिच्यासाठी फराळाचं घेऊन येते. भूमी म्हणते, "हे बघा, पार्टीमध्ये जेवणाची व्यवस्था आहे, पण आता इथे तुम्ही वरती आलात, तर तुमच्यासाठी मी थोडंसं फराळाचं खायला घेऊन येते आणि हे ज्यूस घ्या तुम्ही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, "नाही नको, मला काही नको आहे. मी फक्त थोडीशी शंकरपाळी घेते." आणि शंकरपाळी खात असताना ती म्हणते, की "भूमी, तुझ्या हातची शंकरपाळी म्हणजे तुझी स्पेशालिटी नाही का? खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळी अशी कुणाला बनवताच येत नाही, बरोबर का?" तेव्हा भूमी म्हणते, "हो, अगदी बरोबर. पण तुम्हाला कसं काय माहिती?" तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, "कारण मी ज्या घरामध्ये जात असते ना, त्या घराची संपूर्ण कुंडली मी काढत असते. त्या घराचा संपूर्ण अभ्यास करूनच मी त्या घरामध्ये जात असते. अर्धवट माहिती घेऊन नाही, तर पूर्ण माहिती घेऊन मी त्या घरामध्ये जात असते." त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो, "भूमी हे बघ, आपल्याला घाबरायचं नाही आहे. आपल्याला चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. कारण का, उगाच तिला आपल्यावरती संशय यायला नको." त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सगळेजण पार्टीला जमलेले असतात. तेव्हा सगळेजण आता खाली गेलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे गेम्स खेळले जात असतात. ट्रूथ की डेअर असे प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, की "ठीक आहे, डेअर डेअर." तेव्हा लगेच अपूर्वा म्हणते, "डेअर कशाला? ट्रूथ घे ना. आता ट्रूथ घे तू. जे काही खरं असेल ते सांगून टाक ना. अशी कुठली गोष्ट तू केली आहेस का, जी म्हणजे मनामध्ये तू साठवून ठेवली आहेस आणि अजूनपर्यंत कुणाला काही सांगितलेलं नाही आहेस, कुणाला कळू दिलं नाही आहेस, असा एखादा गुन्हा
तुझ्या हातून घडलाय जो तू लपून ठेवलायस, असं इकडे अपूर्वा भूमीला विचारत असते.